विदर्भातील अष्टगणेशापैकी 2 अष्टविनायक भंडारा जिल्ह्यात विराजित असून भृशुंड गणेश हा भंडारा शहरातील मेंढा भागात आहे, तर सर्वतोभद्र पंचमुखी गणेश हा पवनी तालुक्यात स्थापित असून दोन्ही मूर्त्यांना जवळपास 700 वर्षाचा इतिहास असून विदर्भातील जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाला ओळखले जाते। विदर्भातील अष्टगणेशमध्ये पवनीच्या पंचमुखी गणेशाचे स्थान असून या गणेशाला सर्वतोभद्र म्हणूनही संबोधले जाते। तसेच या मूर्तीच्या 5ही दिशेला मुख असल्यामुळे पंचमुखी अष्टविनायक म्हणून देखील ओळखला जातो। या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात असलेली गणपतीची मूर्ती ही पंचमुखी असून उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि नैऋत्य दिशेला या मूर्तीचे मुख्य मुख आहे। तर उत्तर दिशेला मूर्तीची सोंड ही उजव्या दिशेला आहे, तर पूर्व दिशेला असलेली मूर्तीच्या हातात परशु आणि मोदक असून सोंड वक्र अशी आहे। तर दक्षिण आणि नैऋत्य दिशेला असलेले मुख हे सरळ स्वरूपात आहे। पश्चिम दिशेला असलेल्या मूर्तीच्या सोंडेत लाडू असून हातात परशु आहे। तर ही मूर्ती दगडाची नसून शमी वृक्षाच्या झाडातून विराजमान झालेली स्वयंभू मूर्ती असल्याने विदर्भातील अष्टविनायकामध्ये मोजली जाते। अष्टविनायक जैन 13वे अष्टविनायक जवळ 500 ते 600 वर्षाचा कालखंड आहे। शमी वृक्षावर 5 मूर्त्या कोरलेल्या आहेत, तर दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि नैऋत्य 3 साधारणतः उंची आहे। अष्टविनायकापैकी एक आहे। 5व्या स्थानावर असलेला गणपती आहे। फारच जागरूक आणि नवसाला पावणारा अशी याची ख्याती पण आहे आणि माझा स्वतःचा अनुभवसुद्धा आहे या बाबतीमध्ये। म्हणून आम्ही दरवर्षी जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा येतोच। याशिवाय गणपतीच्या 10 दिवसात आमची एक चक्कर नक्कीच असते गणपतीचं दर्शन घ्यायसाठी। आम्ही नेहमीच येत असतो इथे आणि अतिशय जागृत असं दैवत आहे हे आमचं कुलदैवत आहे आमचं पंचमुखी गणपतीचं। आणि इथे माझा असा अनुभव आहे वैयक्तिक स्वतःचा की इथे जो कोणी मनोभावे जी मागणी करतो ते गणपती नक्कीच पूर्ण करतो। गणपती बाप्पांनी सगळ्यांनाच आशीर्वाद देऊन सुखी ठेवावं अशी माझी प्रार्थना आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।